नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर शशांक रावले. आजचा भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्या मुलांसाठी. तुम्हाला ते फ्रेंड्स, आता जसं मी माझ्या आयुष्यात, आता माझा मुलगा जो आहे आता ऑलमोस्ट आता सात वर्षाचा होईल, राईट. सो 7 इयर्सचा होईल. तर आता लक्षात घ्या, जेव्हा मी त्याच्या एवढा होतो किंवा त्याच्यावरून थोडा मी जेव्हा 20, 22, 25 वर्षाचा होतो, तरी पण कोणी आम्हाला सांगणार नव्हतं की कुठे इन्व्हेस्ट करायचे, कसे वाढवायचे, कसे ग्रो करायचे पैसे, हे कोणी आम्हाला सांगणार नव्हतं. कारण माझे वडील हे सेमी गव्हर्नमेंट जॉबला होते आणि त्यावेळी तेवढं एक्सपोजर नव्हतं किंवा तेवढं लोकांना नॉलेज नव्हतं, ते आम्हाला त्या गोष्टी मिळाल्या नाही. पण आज लक्षात घ्या, आपण या गोष्टी आपल्या मुलांसाठी केल्या पाहिजे. मी अनेक गोष्टी माझ्या मुलासाठी देखील करत असतो की जसं आता मी शेअर ट्रेडिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, चांगला प्रॉफिट कमवतो, रोजच्यावर चांगला प्रॉफिट मी कमवतो. सगळे डिटेल्स माझ्या टीमकडे घेऊ शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आमचे फोन नंबर, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं दिसेल. तुम्ही आमच्या टीमला फोन करा, सगळे डिटेल मागा की मी पर्सनली स्वतः, मी ट्रेनर आहे, स्टॉक मार्केट ट्रेनर आहे, तर मी स्वतः किती पैसे कमवतो, मी खरोखर कमवतो का, राईट. तर ते सगळे डिटेल मागा, तुम्हाला खूप मजा येईल माझं काम बघून, राईट. पण तसंच लक्षात घ्या, मी विचार करतोय की माझा मुलगा ट्रेडिंग तर करेलच पुढे, पण त्याला आर्थिक ज्ञान हे असलं पाहिजे, फायनान्शियल नॉलेज असलं पाहिजे आणि त्याला पैसा कसा हाताळायचा हे त्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून मी आता काय करतोय, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या मुलांसाठी, स्पेशली तुमची मुलं जर लहान असतील, 5, 6, 7, 8, 10, 12 वर्षाची असतील, शाळेमध्ये असतील किंवा कॉलेजमध्ये देखील असतील, तरी पण तुम्ही ही गोष्ट इम्प्लिमेंट करू शकता. नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल. मी काय करतोय बघा, आता मी माझ्या मुलाला सेव्हिंगची सवय लागली पाहिजे. मी एक गोष्ट मी माझ्या वाईफला पण बोललो, आम्ही काय करतो की पहिलं मी त्याला काय करायचो, त्यांनी काही, आता अनेकदा पॅरेंट्सना सवय काय असते की आपला मुलगा जे काय मागेल, अरे माझं बाळ त्या बाळाला काही मागेल ते सगळं देतात आई वडील. हे मागितलं तरी दिला, ते मागितलं तरी. मुलांना काय वाटतं सगळं इझिली मिळतं, मेहनत घ्यायची गरज काय आहे. आणि अशी मुलं जी आहेत ती हाताबाहेर जातात, कारण त्यांना वाटतं इझिली मिळतं, सगळं करायला आई वडील आहेत ना आपले, असं त्यांना वाटतं. पण मी ते नाही करत. मी माझ्या मुलाला मी काय करायचो, पहिलं की मी त्याला, म्हणजे जेव्हा तो थोडा लहान होता, राईट, तर त्यावेळी मी त्याला रिवॉर्ड द्यायचो की बाबा तू चांगलं हे काम कर, किंवा तू ते कर, तू नीट रीडिंग कर, अभ्यास कर, जे काय करतो तू जे काम चांगली अचिव्हमेंट केली की तुला माझ्याकडनं एक गिफ्ट मिळेल. तेही कामाचं गिफ्ट पाहिजे. जसं त्याला खेळण्यातल्या गाड्या घ्यायची भरपूर सवय होती, तर एक लेवलला त्याला म्हटलं तू गाड्या घ्यायची ना, त्याच्यावरली भलेही महागडं असेल चालेल, पण चांगलं फायदेशीर असं काहीतरी घे ज्याच्यात तुला एंटरटेनमेंट पण मिळेल आणि प्लस तुझी ग्रोथ पण होईल. किंवा असे काही गेम्स घे जे ब्रेनला ऍक्टिव्ह करण्यासाठी असतील किंवा ब्रेन वापरण्याचे असे काही गेम्स असतील, जसं चेस आहे किंवा अनेक गेम्स आहेत, राईट. जसं तुमचं लेगोज आहे, राईट. असे अनेक गेम्स मी त्याला घेतले जे त्याला मजा पण येते आणि प्लस त्याचं माइंड पण त्याच्यामध्ये काम हे करतं, राईट. तर मी त्याला तसं रिवॉर्ड करायचो. पण आता सध्या मी काय इम्प्लिमेंट केलं माहिती आहे, जेव्हा त्याला अजून मजा येते, कारण मी पण फायनान्स क्षेत्रामधला आहे, की त्याला मी सांगितलं की जर तू कुठली अचिव्हमेंट केली, काही चांगलं काम केलं, एनिथिंग, स्कूलमध्ये असेल, जसं तो चांगला हुशार आहे तर स्कूलमध्ये किंवा कुठेही तू काही क्लासेस करतोय, कुठेही चांगली अचिव्हमेंट केली की तुला मी काही ठराविक पैसे देणार, 200, 300, 500 रुपीज, छोटीशी अमाऊंट मी त्याला देणार. जे देताना त्याला देणार, पण तो हाताळणार नाही, त्याच्याकडे फक्त दिसेल ते पैसे. कारण मुलांच्या हातात जर पैसे दिले, त्यांना जर खर्च करायची सवय लागली, त्यांचा अभ्यासातनं आणि आपल्या करिअरमधून दुर्लक्ष होईल, पैशाकडे फोकस जाईल. सो ते मी व्हायला देणार नाही. पण मी काय करतोय, समजा त्याला मी 200 रुपये दिले किंवा त्याने काहीतरी चांगलं काम केलं, जसं आज पण त्यांनी एका प्रश्नाचं मला उत्तर दिलं, ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे काय केलं ते. पण ही आधी आयडिया सांगतो. त्याच्यासाठी त्याला मी म्हटलं, आज तुला 200 रुपीज मिळणार. त्याच्यावर काय सांगितलं त्याला, ते पैसेचे ते 3 पार्टमध्ये डिवाइड करायचे. पहिला पार्ट जे आहे त्यातनं 10% कंपल्सरी तुझे डोनेशन म्हणून गेले पाहिजे. कुठेही तू डोनेट कर, काही, म्हणजे तू गरिबांना तू खाणं पिणं दे, काही करतो, ओके, ते डोनेशन मध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावर असणार, तो एकटा जाऊन काय करणार नाही, बिकॉज इज जस्ट 7 इयर्स ओल्ड, राईट. नेक्स्ट जो पार्ट आहे त्यातनं 20%, 10% डोनेशन गेले, 20% तो स्वतःला खर्च करू शकतो. त्याला खाऊ घ्यायचं आहे, चॉकलेट्स घ्यायचं आहे, काय खेळणी घ्यायची आहेत, ते करू शकतो. पण ते आम्हाला विचारून, तो स्वतः जाऊन काही करेल ते आम्ही अलाव नाही करणार. काय करतोय तू त्या पैशाचं ते त्यांनी दाखवलं पाहिजे. आणि राहिलेले 70% जे आहेत हे पहिलं सेव्ह करायचे, एक ठराविक अमाऊंट जमा झाली की ते इन्व्हेस्ट करायचे. मग कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचे ते त्याला मी गाईड करणार, आणि त्याचा काय फायदा होईल, त्याच्या एजनुसार पुढे कसं फायदा होईल, आणि ते पैसे त्याच्या पुढे एज्युकेशनसाठी किंवा पुढे कुठल्याही गोष्टीसाठी ते पैसे प्रोडक्टिव्ह गोष्टीसाठी वापरताय. असं नाही की तो पुढे जाऊन काही बाईक घेईल किंवा भरपूर खेळणी घेईल आणि ते पैसे वेस्ट करेल. प्रोडक्टिव्ह यूजसाठी, जे त्याच्या करिअरसाठी फायदेशीर असतील त्यासाठी ते पैसे वापरले जातील. त्यातनं बेनिफिट बघा काय होतात. पहिलं म्हणजे डोनेशन करतोय तर त्याला म्हणतो ना, आपण सोसायटीचं देणं लागतो. आज जसं मी पण उभा राहिलो, आपल्या मराठी माणसामुळे मी पुढे गेलो, आज तुमच्यासारख्या लोकांनी मला सपोर्ट केला म्हणून मी पण पुढे जाऊ शकलो आणि मी पण लोकांना पुढे नेलं, राईट. तर आपण समाजात देणं लागतो, राईट. तर त्यांनी दान धर्म पण केलोय, त्याला ते शिकवण मिळते. 1. सेकंडली म्हणजे त्याला लहान आहे तर बाबा त्याला काही पैसे
त्यातनं काही त्याला खाऊ किंवा हे ते त्याला एन्जॉय करायला मिळतं. थर्डली म्हणजे त्याला इन्व्हेस्टमेंटची सवय लागते, राईट, की बाबा आपण इन्व्हेस्टमेंट देखील आपण केली पाहिजे, पैसे वाचवले पाहिजे, इन्व्हेस्ट केलं तरच आपलं फ्युचर सिक्युअर होईल. आणि फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीसाठी रिवॉर्ड मिळतोय, किंवा मी काहीतरी चांगलं अचीव्ह केलं तर मला रिवॉर्ड मिळत आहे आणि त्याच्यावरती चांगली ग्रोथ पण माझी होते, तर तो अजून मेहनत घ्यायला रेडी होतो, की बाबा मला म्हणतो ना, मला अप्रिशिएट केलं जात आहे, मला रिवॉर्ड मिळतं, काहीतरी मला मिळतं. जसं प्रत्येक व्यक्ती, जसं आता मी ट्रेडिंग करतो, जर मला ट्रेडिंग म्हणून फायदाच नाही झाला असं मी ट्रेडिंग केलं असतं का नाही, मला रोज भरपूर चांगला पैसा मिळतो, राईट, भरपूर चांगला प्रॉफिट. किती कमवतो तुम्ही माझ्या टीमकडनं PNL वगैरे सगळं माझे डिटेल्स सगळे मागू शकता तुम्ही, राईट. म्हणूनच मी आणि माझी सगळी लोक ट्रेडिंग करताना तर फायदाच नाही आला असता, कशाला कोणी ट्रेडिंग केलं असतं. पण मुलांना ते वेगळ्या तऱ्हेचं म्हणजे पैशाचं मोटिवेशन नको, पण त्यांना एक वेगळ्या तऱ्हेचं मोटिवेशन हे मिळालं पाहिजे, म्हणून मी ते सगळं करतोय. सो अशा प्रकारे मी माझ्या मुलाला जे आहे ते मी गायडन्स हे देतोय, आणि माझ्या वाईफला पण ही संकल्पना आवडली. तुम्ही पण तुमच्या मुलांबरोबर हे तुम्ही जे ही आयडिया ही तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आज मी त्याला 200 रुपीजचा रिवॉर्ड मी त्याला दिला. आज जेव्हा मी त्याला ही संकल्पना सांगितली, ते कशासाठी दिला ते तुम्हाला सांगतो. काय की मी ट्रेडिंग करतोय, मी हळूहळू ट्रेडिंग वाढवत चाललोय, भरपूर चांगलं लाखांमध्ये मी प्रॉफिट मी दर महिन्याला कमवतो. अजून ते मला भरपूर वाढवायचं आहे, दिवसाला माझं लाखांमध्ये प्रॉफिट असलं पाहिजे, राईट. असं ओके, त्याच्यावर मी ते ग्रोथ मी करत चाललोय, राईट. तर मी त्याला एक प्रश्न विचारलेला की आता जेव्हा मी मोठा ट्रेड करेन, आता तुम्हाला माहिती माझा सक्सेस रेशिओ खूप चांगला आहे, फार रेअरली एखादा ट्रेड माझा जो आहे चुकतो. तुम्ही माझं सगळं स्टेटमेंट चेक करू शकता, माझ्या टीमकडनं तुम्ही मागा स्टेटमेंट. पण जेव्हा मी मोठं ट्रेडिंग करेन तर मे बी एखादा जर ट्रेड चुकला तर त्याच्यामध्ये आता मी जर रोजचं लाखो रुपयाचं समजा प्रॉफिट कमवतोय, सो असं होऊ शकतं की लाखो रुपये त्याच्यामध्ये एखाद्या ट्रेडमध्ये लॉस पण जाऊ शकतात, राईट. मग अशा वेळी काय करायचं, कसं रिस्क मॅनेज करायचं त्याला विचारलं, तर त्यांनी मला उत्तर दिलं की चांगले जे ट्रेड असेल किंवा चांगली इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावर जास्ती पैसे लावायचे, ओके, आणि जे चांगले शेअर नसतील त्याच्यावर तुम्ही कमी पैसे लावायचे किंवा लावायचेच नाही, आणि जे कमवाल ते परत इन्व्हेस्ट करायचे आणि हळूहळू वाढवत जायचे, असे त्यांनी मला उत्तर दिलं. जसं मी आता करतोय, आणि त्याने ते चांगलं उत्तर दिलं की हळूहळू इन्व्हेस्टमेंट वाढवत जायची, ज्याने का एखादा ट्रेड जरी चुकला तरी आपलं मोठं नुकसान होणार नाही. आणि जसं आता मी करतोय, रोज मी माझी इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 आणि मी रोज वाढवत चाललंय. मी मध्यंतरी जेव्हा माझे वडील गेले, सगळ्यांना माहिती आहे, मी खूप दुःखात होतो, तर मध्यंतरी मी ट्रेडिंग थोडंसं थांबवलेलं होतं. नक्कीच मी त्यावेळी मनस्थिती नव्हती, तर मी परत हळूहळू मी ट्रेडिंग चालू केली, राईट. मग 10, 15, 20 लाख, 30 लाख, आता मी 40, 50, 60 लाखामध्ये हळूहळू ते म्हणजे CR मध्ये जे आहे मी ट्रेडिंग पुढे घेऊन जात चाललोय. आणि तीच गोष्ट त्यांनी देखील सांगितली, आणि त्यामुळे ते म्हणतात ना, स्मूथली माझं प्रॉफिट हे होत चाललंय आणि खूप चांगला फायदा हे होतोय. आणि माझी लोक पण माझे टेक्निक्स वापरतात, त्यांना देखील भरपूर चांगला फायदा होतोय, राईट. तुम्ही देखील ते टेक्निक्स वापरू शकता, माझ्या टीमकडनं माहिती घेऊ शकता. तुम्हाला या व्हिडिओच्या खाली आमचे सगळे डिटेल्स दिसतील, राईट. माझ्या टीमकडनं माहिती घेऊ शकता, राईट. पण त्यांनी त्या गोष्टीचं उत्तर दिलं आणि ते मला खूप उत्तर आवडलं, म्हणून त्याला मी तो रिवॉर्ड दिला, राईट. सो त्याच्यामध्ये म्हणा मुलांचं नॉलेज पण वाढतं, क्युरिओसिटी पण वाढते, आणि त्या रिवॉर्डचा योग्यरित्या वापर देखील होईल. इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स, त्याच्यानंतर मग थोडंफार खाऊ आणि टॉईज घ्यायला एन्जॉयमेंट पण, आणि डोनेशन पण. तर अशा प्रकारे मला ते वाटतं आपण जर आपल्या मुलांना ट्रीट केलं आणि अशाच काही आयडिया आपण लावल्या, राईट, तर नक्कीच आपली पण प्रगती होईल, आपल्या मुलांची प्रगती होईल, आणि त्यांचं म्हणतात त्यांना आर्थिक ज्ञान देखील मिळतं, आणि आर्थिकदृष्ट्या कसं पुढे जायचं ह्याची त्यांना नक्कीच एक पुढची वाटचाल नक्कीच त्यांना मिळेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल, राईट. माझी संकल्पना आवडली असेल, काय वाटतं त्याला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे जे नॉलेज आहे, हे जे मी आता व्हिडिओमध्ये बोललो, हे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आपल्या जास्तीत जास्त मराठी माणसांना शेअर करा, ज्याने का आपली येणारी पुढची जी पिढी आहे ती आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम राहील, त्यांना आर्थिक ज्ञान असेल, आपला पैसा कसा हाताळायचा आणि आर्थिकदृष्ट्या कसं पुढे यायचं, ज्याने का आपला मराठी लोकांचा समाज जो आहे तो अजून फायनान्शियली स्ट्रॉंग होऊन जाईल. तर नक्कीच आपण ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांना नक्कीच आपण व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता. धन्यवाद, थँक्यू.